सुखदेव ने 84 भुगती बना पजावे खरगो, तेरी क्या बुनियाद प्राणी तू पेंडा पंथ पकडवो. परमात्म्याच्या या ज्ञानानं आपल्याला कळतं की एक सुखदेव नावाचे ऋषी होते आणि ते आपल्याकडील सिद्धीमुळे आकाशात उडत असत. परंतु कुणी गुरु नव्हता केला ना ते सद्भक्ती करत. मागच्या जन्मातील पुण्यकर्मामुळे भक्तिशक्तीमुळे त्यांची बॅटरी चार्ज होती, म्हणून हवेत उडायची सिद्धी प्राप्त होती. एक दिवस साधू संत महात्म्यांच्या गोष्टी सुरू होत्या आणि त्यांना सांगितलं गेलं, ते स्वतःही भगवान विष्णू लोकात गेले होते. विष्णूंनी त्यांना नाकारलं होतं की आपण गुरुहीन आहात, आपला गुरु नाहीये, परत जा, गुरु करा आणि मग या. मग त्यांनी अन्य संतांशी चर्चा केली तर सगळे म्हणाले की सुखदेवजी, आपण गुरु नाही केलात, ही मोठी चूक केली आहे तुम्ही. हे जे आपण आज हवेत उडत आहात म्हणून आपल्याला असं वाटतंय की आपण खूप काही मिळवलंय. याला काही अर्थ नाही की जोपर्यंत गुरु नसेल. गाढवाच्या योनीत जाल. जेव्हाही त्यांनी हे सगळं ऐकलं त्यांना लगेचच आपला मागचा जन्म स्पष्ट दिसू लागला. मग सुखदेव ऋषींनी सांगितलं की एकेकाळी मी गाढवाची योनी भोगत होतो, अंध झालो होतो, माझ्या मालकाने सोडलं होतं, लाठी मारून घरातून हाकलून दिलं. चालत चालत एका पायवाटेवरून जंगलाकडे निघालो. जंगलात वनाकडे चाललो होतो. पुढे एक ओढा लागला. अचानक माझे पाय त्या ओढ्यात पडले गेले. मी म्हटलं आता उडी मारू, पण परत पाय वर येत नव्हते. तरी मी उडी मारली. ओढा रुंद होता, 2-2.5 फुटांचा, 3 फुटांचा. तर मी मध्येच अडकलो. चारही पाय लटकले. मागून पुढून त्या नाल्याच्या दगडांमध्ये अडकलो. एखाद दुसरी व्यक्ती जात होती त्या रस्त्याने, खूप दूर होता नगरापासून. तर कुणीही मला बाहेर काढलं नाही. एकट्या दुकट्याने तसा प्रयत्नसुद्धा केला नाही. माझ्यावर पाय ठेवून तो ओलांडला, माझी पायरी केली. 10-15 दिवस भोगल्यानंतर जीवन अंत झाला. आता ती दुःख आठवतात आणि भक्ती करतो की इथे परमात्मा ही आठवण करून देतात की सुखदेव ने 84 भुगती और बना पजावे खरवो. खरबो म्हणजे गाढव. वीटभट्टी असते उंच उंच, जे कुंभार लोक बनवत असत आधी. वीटभट्टी, त्यावर विटा बनवत जायचे. बाहेर माती, ती राख लांब नाही फेकता येत कारण ते स्थान तसं नव्हतं, त्यावरच रचत असत. ते खूप उंच होत जायचं. तर परमात्मा म्हणतात सुखदेव ने 84 भुगती बना पजावे खरवो, और तेरी क्या बुनियाद प्राणी तू पेंडा पंथ पकडवो. तुझी काय अवकात आहे भोळ्या आत्म्या, तर हा रस्ता पकड, हा मोक्ष मार्ग आहे. या मनुष्य जीवनाला नष्ट नका करू. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.